चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला राम कृष्ण हरी माऊली चला 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 कीर्तनाला चला म्हणत म्हणत आपण या अखंड वारीत आजच्या भागापर्यंत येऊन ठेपलो. वाट्याला आलं हा आपला साधा प्रवास आहे आणि हे जाणून घेण्यासाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण विष्णू महाराज ठोंबरे यांना. रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण गायनाचे वाहे टाळे साधन कळे उत्तम हे साधन कळे उत्तम हे साधन कळे उत्तम हे गायनाचे वाहे टाळी साधन कडे उत्तम हे साधन कडे उत्तम हे साधन कडे उत्तम हे काय जाणू तरले किते नाव आहे ते या बैसा नाव आहे ते या बैसा नाव आहे ते या बैसा काय जाणे तरले किती नाव ऐतिया बसा नाव ऐतिया बसा नाव ऐतिया बसा सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे एक शस्त्र साचे एक शस्त्र साचे एक तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे एक शस्त्र साचे एक शस्त्र साचे एक काय जाणो तरले किते काय जाणो तरले काय जाणो तरले किते काय जाणो तरले काय जाणो तरले किते नाव आहेत या बैसा नाव आहेत या बैसा नाव आहेत या बैसा काय जाणो तरले किती नाव ऐतिया बैसा नाव ऐतिया बैसा नाव ऐतिया बैसा विठ्ठल 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 बोला कुंडली भगवता विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्म संभाजी महाराज की विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह झिजवणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा आणि कलियुगातील सगळ्यात सोपं साधन तुम्हाला आम्हाला सांगणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल 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 जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कलियुगातील सगळ्यात सोपं साधन भगवान परमात्म्याच्या प्राप्तीत सांगतात महाराज. कारण की कलियुगामध्ये बाकीच्या साधना महाराज म्हणतात क्षीण झालेले आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडेची साधन
उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा. बाकीच्या साधना महाराज या युगामध्ये कलियुगामध्ये क्षीण झालेले आहेत, कारण की युग परत्वे साधना बदललेले आहेत. महाराज म्हणतात भगवान परमात्माचं नामस्मरण केल्यामुळं कृतयुगामध्ये ध्यान धारणेमुळे जेवढं आपल्याला फळ मिळत होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागदिक पूजनानं जेवढं आम्हाला फळ मिळतंय, द्वापार युगामध्ये परिचर्या पूजा केल्यामुळं जेवढं आम्हाला फळ प्राप्त होतंय, तेवढंच फळ कलियुगामध्ये नामसंकीर्तन केल्यामुळं नवे नवे भगवान परमात्माचं नामसंकीर्तन करत असताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलं. गायनाची वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी. उत्तम हे साधन करी उत्तम हे, साधन करी उत्तम हे, साधन करी उत्तम हे, साधन करी उत्तम हे. जगद्गुरु तुकोबारायानं तुमच्या आमच्या करता सोपी ही साधना करून सांगितली. भगवान परमात्माचं नामस्मरण गायन केल्यामुळं एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. बाकीच्या साधनेचं काम या युगामध्ये राहिलेलं नाही. महाराज म्हणतात का तर बाकीच्या साधना या युगामध्ये करणं शक्य नाहीत. सगळ्यात सोपी साधना महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगत असताना त्या भगवान परमात्माचं गायन करा. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. जगद्गुरु तुकोबारायानं अशाच प्रकारची मागणी भगवान परमात्माच्या पुढे केली. महाराज वाहे रंगी टाळी नाचे न उदास हे देई हातास पाया बळ. महाराज म्हणतात की माझ्या मुखामध्ये तुमचं नामस्मरण येण्याकरता देवा बळ द्या, पायामध्ये नाचण्याकरता बळ द्या. रामकृष्ण गीतिगात टाळ चिपळ्या वाजवीत छंदे आपुलिया डोलत निज घेऊन फिरत गा. गायन करा त्या भगवान परमात्माचं, आणि गायन करत असताना सुंदर अशा प्रकारचं नृत्य करा. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचत असताना तो भगवान परमात्मा या कीर्तनामध्ये नाचला. महाराज भगवान परमात्मा नामदेव महाराजाचं कीर्तन वाळवंटामध्ये चालू आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सगळ्या साधू संतांचा मेळा त्या ठिकाणी जमलेला आहे, आणि नाचत असताना तो भगवान परमात्मा एवढा तल्लीन झाला की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अशा प्रकारची अवस्था या नाचत असताना भगवान परमात्माची झाली. ही सगळ्यात सोपी साधना तुम्हाला आम्हाला जगद्गुरु तुकोबारायानं सांगितली महाराज. आणि आणखी एक महत्वाची साधना सांगत असताना महाराज म्हणतात जेवढी साधना परिचर्या पूजा आहे, वाहत असताना आपण काही वाहतो त्या भगवान परमात्माला, पण आमच्या पांडुरंग परमात्म्याला टाळी वाजवून ही टाळीच त्या भगवान परमात्माला अर्पण करणं ही सोपी साधना तुकाराम महाराजांना आम्हाला सांगितली. खानदेशच्या बहिणाबाई चौधरी सुंदर वर्णन करतात. शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी. त्याला काही अर्पण केलं तरी तो संतुष्ट होतो. महाराज म्हणतात त्याला वाहे टाळी. जसं आपण फुल वाहतो तसं टाळी वाजवून हे सुद्धा एक त्या भगवान परमात्माची भक्तीचे. म्हणून महाराज म्हणतात गाये नाचे वाहे टाळी. या साधनेची फलश्रुती काय आहे महाराज? महाराजांनी ध्रुवपदामध्ये वर्णन केलं. काय जानो तरले गीते, काय जानो तरले गीते, काय जानो तरले गीती, काय जानो तरले कलियुगामध्ये त्या भगवान परमात्माचं नामस्मरण केलं काय फलश्रुती आहे महाराज म्हणतात. तर महाराज सांगतात काय जाणो तरले किती. अनिर्वचनीयता जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर प्रगट करतात. किती जणांचा उद्धार झाला हे मला शब्दामध्ये सांगता येणार नाही. महाराज म्हणतात नामे तारीला नाही कोणी ऐसा द्यावा दाखवणी. या नामस्मरणानं कोणाचा उद्धार झाला नाही, अनेकांचा उद्धार झाला. महाराज म्हणतात उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. आणि नाव ऐती या बैसा.
तुम्हाला आम्हाला कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्याची आज गरज नाही. अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर आहेत, पण वारकरी संप्रदाय एवढा पवित्र आहे, एवढा दयाळू आहे की त्या वारकरी संप्रदायानं नामरूपी नाव तुमच्या आमच्या करता आयती तयार केली, असं महाराज म्हणतात. नाव आयती या बैसा, म्हणून तो वारकरी संप्रदाय कालही होता, आजही आहे आणि उद्याही नवे नवे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहील. नवे वारकरी संप्रदाय जोपर्यंत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारची नाव महाराज म्हणतात. नाव ऐती या वैसा, नाव तयार केली महाराज. आणि हे नामस्मरण करताना कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्याची गरज नाही. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाची. कोणत्याही प्रकारचे आम्हाला सायास करण्याची गरज नाही. 1 कोटी सांगतात महाराज. नामस्मरण करत असताना कधीही घ्या. महाराज म्हणतात कोण्याही टायमाला आम्ही ते नामस्मरण घेऊ शकतो. सायासाचे नाही काम निजल्याने गाता उभा नारायण. जर आपल्याला कंटाळा आला तर झोपून सुद्धा ते नामस्मरण करू शकतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, कधीही घेऊ शकतो. आणि दुसरं सांगितलं महाराजांना, कोणीही घेऊ शकतो. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. कोणीही घेऊ शकतो, नवे नवे कधीही घेऊ शकतो, कुठेही घेऊ शकतो. महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे जेथे. आणि 4थी कोटी सांगितली महाराजांनी, कसंही घेऊ शकतो, त्याला आंघोळी वगैरे करण्याची काही गरज नाही. महाराज म्हणतात नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. हो, एक प्रकारचा नाम जप काय आहे तर यज्ञ आहे. महाराज म्हणतात नाम जप तो यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म करण्याची काही गरज नाही. आणि शेवटी महाराज म्हणतात हे कसं अस्त्र आहे तर हे निर्वाण अस्त्र आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे, हे एक विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निर्वाण अशा प्रकारचं अस्त्र म्हणजे ते भगवान परमात्माचं नामस्मरण आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर वर्णन केलं. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महापाप बापुडे मुंगी, नामा पुढे उरावया लागी, बळ त्याची अंगी असे ना. माझं नाम काय आहे तर ब्रह्मास्त्र आहे, निर्वाण आहे, शेवटच्या समयाला काम येणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये वर्णन केलं, चांगले नाम गोमटे रूप. अशा प्रकारचं शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान. हे निर्वाण अस्त्र आहे महाराज. संकटाच्या काळामध्ये पांडवांनी रात्रंदिवस त्या भगवान परमात्माचं नामस्मरण केलं. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती. निर्वाण अस्त्र आहे. तुम्हाला आम्हाला संकटाच्या काळामध्ये ते अस्त्र काम येणार आहे. तुका म्हणे निर्वाणीचे आणि शस्त्र साचे, ही एक झालेली शिवा ज्ञानोबरायाच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी. दादा काय सांगाल आता सेवेबद्दल? विष्णू महाराज, तुमचं कीर्तन निरूपणाच्या सगळ्या फील्ड मधून जाऊन आलेलं कीर्तन. वा 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 वा. म्हणजे हे सगळे कीर्तनकार होते कुठे? कारण आज मीडियामध्ये जे येतंय, मला असं वाटतं जे यायला पाहिजे ते सोनी मराठीच्या माध्यमातून येतंय. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, हे प्रमाण पांडुरंगाला पण लागतं आणि कीर्तनकाराला पण लागतं. तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची कोवळी. फार गोड, मला खूप आवडलेलं कीर्तन आहे हे. खूप शुभेच्छा आपल्याला. वा 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 वा. ताई विष्णू महाराज, गाये नाचे वाहे टाळी, तुम्ही फारच सुंदर चिंतन मांडलं. याच्यामध्ये आमच्या नामधारकाचा हा ठसा आहे. तरणार तरतील तरत आहेत, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात तरणार नामधारक. फार छान नामाचं चिंतन मांडलं. म्हणून महाराज आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देईन. ही निरूपणाची सेवा जेवढ्या ताकदीची तुम्हाला वाटली, त्याच्यातला अभ्यास जेवढ्या ताकदीचा वाटला, त्याच्या पाठीमाग कधी कधी साधकांची साधना सामाजिक कार्यांची सुद्धा दडलेली असते. आम्हाला ते ऐकायला आवडेल महाराज. ताईला माहिती आहे की आपला मराठवाडा हा कायम दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. आमच्याही गावामध्ये आता परभणी जिल्हा हा दुष्काळी सदृश्य पट्टा आहे. जिंतूर तालुक्यामध्ये आमचं गाव हे डोंगराळ आहे. जवळपास 5000 हेक्टर जमीन आहे. खूप मोठं जमीन क्षेत्र आहे, परंतु डोंगराळ आहे.
आणि डोंगराळ असल्यामुळं पूर्ण पाणी हे वाहून जातं पावसाच्या माध्यमातून. 2018-19 या वर्षी आम्ही जलसंधारणाचं काम अशा पद्धतीनं केलं. गावकऱ्यांनी खूप मोठा सहभाग दिला त्याच्यामध्ये. आमच्या गावामध्ये महाराज कधी ग्रामसेवक येत नव्हता, पण त्या कार्याची एवढी मोठी पावती होती की अनेक वेळा स्वतः जिल्हाधिकारी आले, त्यांनी स्वतः श्रमदान केलं. गावकऱ्यांना सगळे घेऊन आम्ही माळावर जायचो. सगळे आमची भजनी मंडळी टाळ मृदंग वाजवत वाजवत माळावर जायचो आणि जवळपास उन्हामध्ये 45 दिवस श्रमदान केलं. आणि सामाजिक जेवढ्या काही संस्था येतात त्यांनी हे सगळं श्रमदान पाहून, गावकऱ्याची एकजूट पाहून मग अनेक प्रकारच्या मशनी आहेत, मोठमोठ्याले मशनी दिल्या. मशनीच्या माध्यमातून नाला खोलीकरण झालं, प्रचंड मोठा गाळ तलावामधला काढला. अनेक लाखो घनमीटर काम माथा ते पायथा वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिपूर्ण अशा प्रकारचं कार्य केलं. वारकरी काय करू शकत नाही महाराज, अशा प्रकारची त्या माध्यमातून दाखवून दिलं. आणि खूप मोठं कार्य आमच्या गावामध्ये झालं. खूप मोठं आज फळबागाई आहेत, गावाची एकजूट झाली. व्यसनमुक्त तरुण आहेत आमच्या गावामध्ये. 12ही महिने हरिपाठ आहे, काकडा आहे. गावामध्येच नाही तर आम्ही 12 गावचा ग्रुप केलेला आहे आणि विनामूल्य सप्ताह 12 गावच्या ग्रुपमध्ये चालू राहतात. आज खरं तर तुम्ही तसं म्हणायला गेले तरी 11-12 गावं दत्तक घेतल्यासारखीच आहेत. ही गावं हजारो संख्येने वाढो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. आपली सेवा अशीच अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. विटाळाचे होते जाळे तुटले बळे नामाच्या, या एका चरणातील 2 ओळी कैक तपांचं श्री कीर्तनकारांचं अस्तित्व दाखवून देतात माऊली. त्यांच्या खांदी ही कीर्तन सेवेची पताका केव्हापासून आहे हेही दाखवून देतात. आणि तीच कीर्तनाची परंपरा आपल्या सेवेतून पुढे घेऊन जाण्यासाठी येत आहेत. पाचारण करूयात हरिभक्ती परायण प्रणालीताई कासुडे यांना. भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत, भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून, वेद बोले हात उभारून, वेद बोले हात उभारून. तरी तेचे ज्ञान जाणया लागून, तरी तेची ज्ञान जाणाया लागून. संत ओळखुनी वशकीची, संत ओळखुनी वशकीची, संत ओळखुनी वशकीची. प्रपंच हा खोटा शास्त्राने निवडिला, प्रपंच हा खोटा शास्त्राने निवडला. पाहिजे साक्षीला सद्गुरु जो, पाहिजे साक्षीला सद्गुरु तो, पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. नाम म्हणे सेवा घडावी संतांची, नाम म्हणे सेवा घडावी संतांची. यावी कृपा त्यांची तिथी दान, यावी कृपा त्याची तोची, यावी कृपा त्याची तोची. तरी तेचे ज्ञान जाणया लागून, तरी तेची ज्ञान जाणाया लागून. संत ओळखुनी वशकीची, संता ओळखुनी वशकीचे, संता ओळखुनी वशकीचे. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त ठिकाणी निवडलेले सेविकार्थ अभंग. याच्यावत भूतलावरती जडजीव पामरांचा उद्धार होण्याकरता ज्या संतांनी अवतार घेतला ते संत शिरोमणी भगवंताचे अत्यंत लाडके आणि अत्यंत जवळचे भक्त असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज. या नामदेव महाराजांच्या अभंग गाथ्यातील भक्तीचं महात्म्य सांगणारा अत्यंत गोड आणि सुंदर असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराज अभंगाद्वारे सांगतात, भक्ती विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. नामदेव महाराज म्हणतात की भक्ती केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. कारण का की हे वेद सांगतात. काय सांगतात? भक्ती केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. मग भक्ती 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 म्हणजे काय?
तर भक्ती म्हणजे सेवा किंवा उपासना. भक्ती म्हणजे काय तर प्रेम. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं, परंतु प्रेमाचे सुद्धा अनेक प्रकार पडतात. एखाद्या व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला म्हणतात मोह, एखाद्या वस्तूवरती केलेल्या प्रेमाला म्हणतात आसक्ती, आणि भगवंतावरती केलेल्या प्रेमाला म्हणतात भक्ती. तरी 2 प्रकार अजून भक्तीचे पडतात. ते म्हणजे कोणते? तर एक व्याभिचारी भक्ती आणि 2 अव्याभिचारी भक्ती. मग व्याभिचारी भक्ती म्हणजे काय? तर व्याभिचारी भक्ती म्हणजे दररोज प्रत्येक दिवशी एका देवाची सेवा करणं म्हणजे व्याभिचारी भक्ती. आणि अव्याभिचारी भक्ती म्हणजे काय? तर एकाच देवाची सेवा करणं म्हणजे अव्याभिचारी भक्ती. प्रमाण देऊन जाईल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना ही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. ही भक्ती केल्यानंतर अजून 2 प्रकार सांगून जाईल. एक पराभक्ती आणि दुसरी अपराभक्ती. पराभक्ती म्हणजे काय? देव मिळेपर्यंत जी सेवा केली जाते त्याला पराभक्ती म्हणतात, आणि देव मिळाल्यानंतर जी सेवा केली जाते त्याला अपराभक्ती म्हणतात. जी गोपिकांनी केली ती म्हणजे अपराभक्ती. महाराज, जीवन जगत असताना भक्ती करा. कशासाठी? मुक्ती मिळण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी. मग मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्त्या किती प्रकारच्या आहेत? मुक्त्या 4 प्रकारच्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 4 मुक्त्या मिळवायच्या म्हटलं तर भक्ती करा. हे वेद सांगतात, हात वर करून सांगतात. अभंगाचं प्रथम चरण. भक्ती विना मोक्षा नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्षा नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष नाही हा. वाह वाह, क्या बात है. भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. आविद बोले हात उभारुणी, उभारुणी, उभारुणी. तरी त्याची ज्ञान जाणया लागुणी. तरी त्याची ज्ञान जाणया लागुणी. तरी त्याची ज्ञान जाणाया लागुनी. तरी त्याची ज्ञान जाणाया लागुनी. नामदेव महाराज सांगतात की तो वेद सांगतो भक्ती केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, म्हणून भक्ती करा. नवे नवे माऊली महाश्री ज्ञानोबर आहे हरिपाठामध्ये सांगतात. 4 वेदी जान, 6 शास्त्रकारण, 18 पुराण हरिसी गाती. त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं चिंतन, ते 18 पुराणे, 4 वेद हे सुद्धा गातात. नवे नवे महाराज नामदेव महाराज पुढल्या चरणामध्ये सांगतात ते ज्ञान मिळवण्यासाठी संतांना शरण जाणं गरजेचं आहे. कारण का? ते ज्ञान फक्त आणि फक्त संत देतात. तरी तेचे ज्ञान जाणया लागून, संता ओळगुनी वश कीजे. नवे नवे माऊली महाश्री ज्ञानोबर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ते ज्ञान पैगावर वाह. जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानाने मोक्ष वश होतो, म्हणून ती ज्ञान प्राप्त करण्यासाठी फक्त आणि फक्त संतांना शरण जाणं गरजेचं आहे. नवे नवे ते संत काय करतात? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणून नामदेव महाराज पुढील चरणामध्ये सांगतात जर एकदा का तुम्ही संतांना शरण गेला की संत हा प्रपंच खोटा आहे असं सांगतात. परंतु हा खोटा प्रपंच हा खोटा शास्त्राने निवडला पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. ते संत साक्षीला असले की हा खोटा प्रपंच बासू लागतो. नवे नवे हा खोटाच प्रपंच आहे. ओ दुःख बांधवडी
आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये हरिपाठामध्ये सांगितलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरजार हरिविन. किंवा संसार दुःख मूळ, चोही कडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हा खोटा संसार आहे, परंतु त्याच्यासाठी साक्षीला कोण पाहिजेत, तर सद्गुरु साक्षीला पाहिजेत. एकदा का सद्गुरु साक्षीला आले, ते ज्ञानाची प्राप्ती झाली की ह्या जीवाला मोक्ष मिळतो. नवे नवे नामदेव महाराज सांगतात, जीवन जगत असताना त्या संतांची सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे. नामा म्हणे सेवा घडावी संताची, घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान. अर्धक्षण घडता अर्ध्या क्षणाची जर संतांची सेवा घडली ना महाराज, तरी हा देहाला मुक्ती मिळते. नवे नवे या भक्ती केल्यानंतर मुक्तीची प्राप्त होते, मोक्षाची प्राप्त होते. नामा म्हणे सेवा घडावी संताची, नाम म्हणे सेवा घडावी संताची. नाम म्हणे सेवा घडावी संतांची, नाम म्हणे सेवा घडावी संतांची. घ्यावी कृपा त्याची तेचे ज्ञान, घ्यावी कृपा त्याची तेची ज्ञान. तरी तेची ज्ञान जाणया लागून, तरी तेची ज्ञान जाणया लागून. तरी त्याची ज्ञान जाणया लागून, तरी त्याची ज्ञान जाणया लागून. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीश्वर. माऊली ज्ञानराज माऊलीश्वर. रामकृष्ण हरी. ताई, काय सांगाल आता लेखेबद्दल? प्रणालीताई महाराज यांनी भक्तिविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुनी फार छान विस्तृतपणे चिंतन केलं. वा, 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 खूप वा. छान बर का, अभ्यासपूर्ण आणि आवाजही गोड आहे. कीर्तनही असं मजबूत केलंय, प्राण कंठात धरून प्राणपणाला लावून कीर्तन केलं वा, बरं ताई. वा. असं मजबूत कीर्तन केलं, छान आहे. आणि अशीच भक्ती मला असं वाटतं, जशी संत मीराबाईंनी भक्ती केली अशीच आपल्या कीर्तनाच्या माध्यमातली भक्ती माझ्या महाराष्ट्रातील तमाम जेवढ्या मुली आहेत, लिकी आहेत, महिला आहेत, यांनी सुद्धा अशी भक्ती करावी, म्हणजे जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. दादा, प्रणालीताई, आपली वाणी गुरुकृपेची, भगवत कृपेची वाणी आहे. निरूपणासाठीचा आपला अट्टहास, अशा प्रकारच्या अभंगाची निवड हे तसं धाडसच असतं. कारण या अभंगाच्या पहिल्या चरणात भक्तीचा महिमा सांगितला आणि दुसऱ्या चरणात ज्ञानाचा विचार सांगितलाय. त्यामुळे अभंगाच्या प्रत्येक चरणावर बोलणं ही सुरुवात असते आणि नंतर त्या चरणांचा एकमेकाशी असलेला संबंध सिद्ध करून बोलणं, तेव्हा ते पूर्ण अभंगावरचं कीर्तन होतं. आणि आपल्याला अशा मार्गदर्शकांद्वारे या कीर्तनाला आणखीन समृद्ध करणाऱ्या गुरुकिल्ल्या नक्की मिळत राहतील. देवानं जे दिलंय त्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणखीन भरपूर त्यात घाला. खूप वाव आहे आपल्याला. आपली अत्यंत गोड सेवा कानामनाला तृप्त करणारी होती. खूप शुभेच्छा. वा 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 वा. कधीपासून करताय कीर्तन सेवा? 7-8 वर्ष झाले. 7-8 वर्ष झालं. घरात परंपरा आहे? हो, आई कीर्तनकार आहे. वडील 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. तर माऊली, कुठल्याही परिस्थितीत माणसांना धीर धरला पाहिजे असं आपण म्हणतो खरं, पण धीर धरताना संयम असणं हे संतांचं लक्षण आहे. मग संयमाचं एवढं महत्व का? तर माऊली, ते चातकाला विचारावं. पहिल्या पावसाचा पहिला थेंब हे त्याचं फळ आहे. इथेही तीच गोष्ट लागू होते. प्रत्येक सेवेकराच्या सेवेसाठी धीर धरणं ही आपली अवस्था म्हणजे चातकाची अवस्था आहे. पाचारण करूया हरिभक्ती परायण ऋषिकेश महाराज सूर्यवंशी यांना.
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी सर्व भावे लोभ्या आवडे धन सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी तुका म्हणे एक विधा झाले म्हण तुका म्हणे एक विध झाले म्हण विठ्ठला वाचून नेने तुझे विठ्ठला वाचून नेने तुझे विठ्ठला लोभ्या आवडे धन सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आजच्या सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता निवडलेला आहे. विठाला 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 सेवेकरता निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामार्फत सांगतात की पांडुरंग परमात्म्याविषयी जी आपली एक निष्ठता आहे, एक निष्ठा कशी असली पाहिजे ही प्रतिपादित करतात. तर निष्ठा सांगत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबारायला एक स्त्रीत्व आठवलं. ते स्त्रीत्व कोणचं ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. जसा पतिव्रता स्त्रीला आपला पती आपला नवरा आवडतो तसा आम्हाला आमचा भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा आवडतो. बघा किती पतिव्रत निष्ठा. कारण तर आपल्या पतीसाठी सर्वस्व, आपलं जीव, आपलं प्राण, आपलं सर्वस्व आपल्या पतीच्या चरणावर लीन करते, त्याला म्हणतात पतिव्रता. बघा पतिव्रता स्त्री काय असते हो? आपलं शरीर सर्व पतिव्रतेचं आहे, परंतु महाराज हे कपाळ पतिव्रतेचं आहे. त्या कपाळावर कुंकू आपल्या पतीचं लावते, गळ्यामध्ये मंगळसूत्र पतीच्या नावाचे घालते, पायाच्या बोटामध्ये जोडवं पतीच्या नावाचे घालते. तसं आम्ही सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या नावाचा बुक्का आम्ही कपाळावर लावतो आणि ओरिजिनल तुळशीची माळ आम्ही गळ्यामध्ये घालतो. बघा पंढरपुरामध्ये ज्ञानाचं चालतं बोलतं पीठ म्हणजेच दुंडा महाराज देगलूरकर हे ज्यावेळेस जाते झाले त्यावेळेस महाराज त्यांनी प्राण ठेवला. त्यावेळेस काही शिष्य मंडळी शेजारच्या रूम मध्ये त्यांच्या पत्नी कृष्णामाई होत्या, त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं माय महाराज गेले. महाराज गेले म्हणल्याच्या नंतर कृष्णामाईने सांगितलं माझं लुगडं आणा. लुगडं आणेपर्यंत प्राण ठेवला महाराज. त्याला म्हणतात प्राणेश्वरी. पतीची या मता अनुसरूनच आले पतिव्रता. आपल्या पतीवर एवढी निष्ठा की महाराज आपल्या पतीनं देह ठेवला, आपण सुद्धा हा देह ठेवला महाराज. एवढी पतीवर निष्ठा. तर माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझी तेवढी भगवंतावर एक निष्ठता आहे, आमचं तेवढं प्रेम भगवंतावर आहे. याच्या पुढे जाऊन जर उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं धनलोभी माणसाचं उदाहरण दिलं. बघा एखादा धनलोभी माणूस असतो. किती धनलोभी हो, किती मक्कीचूस. अहो 72 वर्षाचं होईपर्यंत एका नया पैशाचं दान न करता तो जीवन जगला महाराज. आणि जीवन जगत असताना 72 वर्ष झाल्याच्या नंतर तो एकदा पंढरपूरला गेला. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर महाराज पांडुरंग परमात्म्यानं असं ठरवलं की आता याची परीक्षा घ्यायची. परीक्षा घ्यायची. वासुदेवाचं रूप धारण केलं आणि त्या माणसापाशी जातात आणि जाऊन वासुदेव एक पैसा मागतो म्हणजे भगवंत. त्यावेळेस तो सद्ग्रस्त सांगतो वासुदेवा अरे मला पैसा द्यायचा होता, मी देत होतो, परंतु मी ताहेलीवरच स्नानाला आलो, रूमवर या पैसा देतो. महाराज वासुदेव निघून गेला आणि आता
तो सदग्रस्त रूमवर जातो, आतून कडी लावतो, मनात विचार करतो. वासुदेव तर वेडा दिसला, त्याला ये म्हणलं, तो येतो म्हणला. पंढरपुरात मठ किती, मजले किती, खोल्या किती, त्याला कसं कळत नाही. तेवढ्या दारात थांब, कडी उघडून पाहत होतं काय, साक्षात दारात वासुदेव. वासुदेव, आम्ही रूम सांगितली नाही, मजला सांगितला नाही, तुम्ही आले कसे? अरे तुझ्या खोली परदा माझी जास्त खोली आहे, पैसा काढ. त्यावेळेस सांगतो, वासुदेवा आल्या आल्या पैसे मोपले, 250 रुपये भरले. जर तुला 1 पैसा देऊ तर तिकिटात अडचण नाही, 250 रुपये तिकीट आहे. मग गावला यांना देतो. ठीक आहे. वासुदेव निघून गेला आणि हा एक्सप्रेस गाडी पकडून गावाकडे गेला. आणि घरी जसा गेला तसा महाराज बायकोला म्हणतो, आता माझी वारी झाली, मी पंढरपूरहून आलो. बायकोने विचारलं, मालक पंढरपूरला लय दिवसानं गेले होते, काही नवल विशेष घडलं, वारी चांगली झाली? हो नवल विशेष घडलं. काय? एक वासुदेव भेटला होता, तो मला पैसा दे. मी पैसा देतो होय. मग तेवढ्याच बायकोचं लक्ष अंगणात जातं आणि बायको सांगते, मालक अंगणात कोण दिसतो? हा बाहेर येऊन पाहतो तो वासुदेवच होता. मग बायकोला सांगतो, आता मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. महाराज आरती म्हणे आताच होता, अटॅक आला म्हणा, अटॅक गेला. मग महाराज जसा जमिनीवर पडला आणि बायको रडायला सुरुवात करते. महाराज कधी पंढरपूरला नाही गेले, पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. आता गाव गोळा झाला महाराज. आणि गाव गोळा झाल्याच्या नंतर आता तिरडी बांधली. महाराज पाणी ठेवलं, याला आंघोळ घातली. पाणी पोळत होतं पण हुस करत नव्हतं, कारण तो हुस करा तर पैसा जातो. महाराज अंतयात्रा निघाली आणि सरण रचलं, सरनाव ह्याला ठेवलं. आता ज्याला जळायचं का ते नाही भेला, ज्याला जळायचं ते नाही भेला, वासुदेवच भेला. वासुदेवानं असे वर हात केले आणि सांगितलं, हे लेका, अरे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटापासून तुझ्या मागे लागलो. अरे एका नव्या पैशासाठी मरतो का रे? माझा पैसा सुटला तो मग हा पण पट्ट्या उठला. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशापरी. जसं लोभी माणसाला धन आवडतो तसा तेवढा आम्हाला आमचा परमात्मा आवडतो. आणि काय म्हणतात माझे तुकोबर आहे, तुका म्हणे एकविध झाले मन आणि विठ्ठला वाचूनी नेने दुजे. त्या विठ्ठला वाचून आम्हाला काही कळत नाही, एक धरीला चित्ती आणि आम्ही रुक्माईचा पती. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कविद झाले मन, तुका म्हणे कविद झाले मन, तुका म्हणे कविद झाले मन, तुका म्हणे कविद झाले मन. विठ्ठला वाचून नेने दुजे, विठ्ठला वाचून, विठ्ठला वाचून विठ्ठला वाचून, विठ्ठला वाचून नेने तुझे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, सर्व भावे लोभ्या आवडे धन. सेवेकरता निवडल्याच्या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठता सांगतात की पहिल्या चरणात सुद्धा एकनिष्ठता सांगितली आणि आता सुद्धा एकनिष्ठता सांगूनच शेवट करतात. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुवरायांच्या चरणी, माझ्या वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली गवरदारी ठोर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, भवयसूत हनुमान की जय. आई साहेब काय सांगाल? वारकरी संप्रदायामध्ये बाहेरच्या दिखाव्याला महत्व नाही तर एक निष्ठेला महत्व आहे. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. वा वा, इतकं सुंदर, छान मोकळं ढाकळं, थोडासा विनोद आणि छान आपलं रांगड्या भाषेमधलं एक जबरदस्त कीर्तन तुम्ही केलं महाराज. सेवाभाव मोकळेपणाने मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. वा 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 वा.
दादा ऋषिकेश महाराज, आपण अत्यंत गोड सेवा केली आणि मला असं वाटतं तुमचा आवाज खूप छान आहे. फक्त स्वरातलं कन्फर्मेशन करून भजनाने ते कीर्तन अधिक खुलवा. लोक या कीर्तनात दंग व्हायला त्यांना नक्की आवडेल. आपल्या सहज सुलभ कीर्तन सेवेला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा. महाराज, खर तर या सेवेकऱ्याने तुम्हा दोघांसाठी एक भेटवस्तू आणलेली आहे आणि मी त्यांना विनंती करतो की ती त्यांनी स्वतः जावी आणि घेऊन यावी. हे ओरिजिनल तुळशीपासून बनवलेल्या माळा आहेत. अरे वा, क्या बात आहे. मंगळसूत्र जसं म्हणतो तसं आपण भगवंताचं हे मंगळसूत्र आपण तयार. वा 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 वा. आपलं तुळशीची 24 माळ. कॅरेट सोनं म्हणजे वारकऱ्याचं तुळशीची माळ. वा 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 वा. अच्छा, ही राधाताईंसाठी, आई साहेबांसाठी आणि माऊलींसाठी. आपल्या या कार्याला आमच्याकडून आणि पांडुरंगाकडून शुभेच्छा. माऊली रामकृष्ण. चला आता मंचावर आमंत्रित करूया तिन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज, प्रणाली महाराज आणि विष्णू महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे ते आहेत प्रणाली महाराज आणि विष्णू महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू द्या. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत.